सत्ताधारी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। भाजप आधी काँग्रेससह सर्वच प्रमुख पक्षांचे जाहीरनामे आलेत। भाजपच्या जाहीरनाम्यात प्रामुख्याने राम मंदिर, जम्मू काश्मीरमधील 370 कलम रद्द करणं आणि समान नागरी संहिता रद्द करण्यासंदर्भात उल्लेख असण्याची शक्यता आहे। फिर एक बार मोदी सरकार या टॅगलाईनची भाजपकडून घोषणा करण्यात आली आहे। नवी दिल्लीत अर्थमंत्री अरुण जेटलींनी टॅगलाईनची घोषणा केली आहे। काँग्रेसने रविवारी लोकसभा निवडणुकीसाठी आपली नवीन घोषणा प्रसिद्ध केली। अब होगा न्याय या घोषणेसोबतच गाणं प्रदर्शित करण्यात आलेलं आहे। यात अन्यायाचे वातावरण असल्याचं म्हटलंय। उन्नति हो, प्रगति हो, किसान पाए, हर नौजवान पाए, रोजगार लाए, मिटा दे नफरत, प्यार लाए, अन्याय मिटाने के। प्रचारासाठी राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर सुरू आहे। फेब्रुवारी ते मार्च दरम्यान राजकीय पक्षांनी फेसबुकवरील जाहिरातींसाठी 10 कोटी रुपये खर्च केलेत आणि यातही भाजपचेच नेते आघाडीवर आहेत। काँग्रेसचे मुंबईतील उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। प्रिया दत्त, उर्मिला मातोंडकर आणि संजय निरुपम हे आज आपला उमेदवारी अर्ज भरतील। दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेसकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। तर शिवसेनेचे उमेदवार असलेले राहुल शेवाळे आणि अरविंद सावंत हे देखील आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत। भिवंडीत भाजपचे कपिल पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तसंच नंदुरबारच्या भाजप उमेदवार डॉक्टर हिना गावित या देखील आपला अर्ज दाखल करतील। दरम्यान काँग्रेस उमेदवार केसी पाडवी हे देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं कळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 एप्रिलला वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत। अर्ज भरतेवेळी मोदींबरोबर भाजपा अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, अरुण जेटली, नितीन गडकरी, सुषमा स्वराज यांच्यासह भाजप शासित राज्यातील अनेक मुख्यमंत्रीही उपस्थित राहतील। राज ठाकरेंनी घेतलेल्या मोदींविरोधी भूमिकेनंतर मोदींची बारामतीत होणारी सभा लांबणीवर पडली। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। 2014च्या निवडणुकीत राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे भाजपला फायदा झाला होता। मात्र शनिवारी झालेल्या मेळाव्यात राज यांनी मोदींचा कथित खोटेपणा पुराव्यानिशी माध्यमांसमोर मांडला। त्यामुळे मोदींची प्रतिमा महाराष्ट्रात खराब होण्याची शक्यता आहे। भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची गडचिरोलीतील सभा रद्द करण्यात आलेली आहे। विमानाचं कारण देत सभा रद्द झाली, मात्र अद्याप ही खरं कारण समोर आलं नाहीये। युती झाली तरी शिवसेना भाजपचे दिग्गज नेते आतापर्यंत एका व्यासपीठावर आले नव्हते। लवकरच उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर येणार आहेत। लातूर जवळच्या औसा इथल्या सभेत हे दोन्ही नेते एकाच मंचावर दिसतील।